खरं तर आत्तापर्यंत आपण ज्या तुमच्या 8-10 पुस्तकांच्या विषयी बोललो, तर कोणताही सर्वसामान्य वाचक श्रोता तो असं म्हणेल की ही सगळीच पुस्तकं वैचारिक आहेत, तुम्ही याला ललित वैचारिक का म्हणता? तर आपण सोयीसाठी ललितरम्य पद्धतीने ती लिहिली गेलीत, वाचायला ललितरम्य आहेत म्हणून आपण त्याला ललित वैचारिक म्हणतो, अन्यथा ही सगळी वैचारिक आहेत. मात्र तुम्ही स्वतः तुमच्या एवढ्या सगळ्या पुस्तकात एकाच पुस्तकाला वैचारिक हे लेबल लावलं आहे, आणि ते म्हणजे गांधी, विनोबा आणि जयप्रकाश. जेमतेम 150 पानांचं ते पुस्तक आहे. तिघांच्यावरचे 3 दीर्घ लेख आहेत आणि त्यासाठी तुम्ही खास अभ्यासही केला. तर ह्या तिघांच्यामध्ये तर निश्चितच खूप मोठे साम्य आहेत, ती बऱ्यापैकी आपल्या सर्वांना माहिती आहेत. तरीही तुम्हाला या तिघांना जोडणारे पक्के धागे असे कोणते आहेत आणि तिघांचंही परस्परांच्या पासून असलेलं वेगळेपण कोणतं आहे? तर ते आता ते सगळं एकत्र जरी केले असले तरी मुळात लिहिताना त्यांच्यामध्ये पुष्कळ अंतर पडलेलं आहे. तर सगळ्यात पहिला लेख मी जयप्रकाशांवर लिहिला होता आणि तो मुख्य म्हणजे जयप्रकाशांची मला वाटतं त्यावेळी जन्मशताब्दी असेल 2002ला. करेक्ट. तर त्यामुळे तो अंतर्नाद मासिकासाठी मुळात तो लिहिला होता. आणि कारण आम्ही जयप्रकाश आंदोलनात होतो आणि भानू काळे म्हटले त्यावेळी की तुम्ही लिहिताय, आपण त्याचा हे करूया, आणि तर त्यामुळे तो मुळात तो लिहिला की लोकनीतीचे उपासक असं म्हणून. आणि त्यावेळी तो अर्थातच जे जयप्रकाश आम्हाला समजले होते, जे त्यांचं योगदान होतं त्या अर्थाने तो लिहिलेला होता आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून हाच लोकनीतीचा मुद्दा मांडलेला होता. आणि जयप्रकाशांचं जे आकर्षण तरुणांना होतं ते त्याच्यात मुख्य होतं की जयप्रकाश स्वतः वयाने वृद्ध असतील पण तरुणांना त्यांचं प्रचंड आकर्षण होतं आणि ते जवळजवळ स्वातंत्र्य चळवळीच्या काळासारखंच होतं. म्हणजे तेव्हाही नेताजी सुभाष किंवा जयप्रकाश यांच्याबद्दल 40 वर्षापूर्वी तसंच आकर्षण होतं, तेव्हा ते स्वतः तरुण होते. पण आत्ता ते असतानासुद्धा तरुण वर्ग त्यांच्याकडे ओढला गेला होता. तर त्याचं स्वरूप आणि मग आपण ज्यांच्यामुळे ह्याच्यात आलो त्यांना समजून घेण्यासाठी तो पहिल्यांदा लेख लिहिला. त्यावेळी गांधी आणि विनोबांचं लेख अजिबात लिहिलेले नव्हते. नंतर असं झालं की तो प्रवास खरं म्हणजे सगळा उलटा झाला आहे. आधी जयप्रकाश झाले, नंतर मधल्या काळात काय झालं की ज्या जयंतराव पाटील यांचा मी उल्लेख केला ते स्वतः गांधी परंपरेत वाढलेले होते आणि त्यांचे वडील, त्यांचे सगळे परिवार. तर त्यांनी ते जेव्हा नियोजन मंडळामध्ये होते आणि दिल्लीला राहत होते त्यावेळी त्यांनी असं केलं होतं की विनोबाजींचे अनेक लेख हे बरोड्याहून जे नया मार्ग नावाचं मला वाटतं मासिक प्रकाशित व्हायचं त्याच्यात प्रत्येक अंकात त्यांचा एक लेख गुजरातीत असायचा. तर जयंतराव दिल्लीला राहत असताना आपल्या मोकळ्या वेळात काय करायचं म्हणून ते रोज त्यातला तो गुजराती लेख मराठीत भाषांतरित करायचे. असं करत ते सगळे त्यांनी 150-200 लेख भाषांतरित करून ठेवलेले होते. तर जयंतराव पाटील आणि यांचा आमचा इथे परिचय झाला कारण त्यांच्या संस्थेशी आमचा काही संबंध होता, मदत करायचो, त्यांच्यावर जायचो. तर ते मला एक दिवशी म्हणले की मिलिंद हे बघ, हे मी असे लेख सगळे विनोबांचे केलेले आहेत आणि मला ह्याचं पुस्तक करावं असं वाटतं, तर तू बघतोस का ह्याच्याकडे? तर मी म्हटलं बघतो. आणि मग मी ते लेख पाहिले. तर ते त्यावेळी माझा विनोबांशी पहिल्यांदा परिचय झाला खऱ्या अर्थाने. तर ते थोडेसे विस्कळीत होते, थोडेसे निर्णय प्रसंगाने केलेले होते. तर मी त्यांना म्हटलं की आपण असं करू की चालू संदर्भात उपयुक्त होतील असे यातले काही निवडू आणि त्यांचं पुस्तक होऊ शकेल, करूया, तसं पुस्तक करा तुम्ही. तर ते म्हणले तू आता पुस्तक हे करतोच आहे तर ह्याला तू प्रस्तावना पण लिही. ती म्हटलं हो मी काही याच्यासाठी योग्य व्यक्ती नाही, न मी विनोबाजींना पाहिलं आहे आणि आम्ही ज्या जयप्रकाश मुवमेंटमध्ये होतो त्यांची विनोबांची तर काही फार अशी हे नव्हती त्या काळात. उलट आम्ही सगळे त्यांचे फार क्रिटिक, म्हणजे जरी न बघता. आणि विनोबांना त्यावेळी अनुशासन पर्वाचे हे वगैरे असं म्हणजे तो एक प्रकारचं अंतर होतं. तर ते म्हणले की ते नाही, पण तुझ्या पिढीतल्या माणसाला काय वाटतं ह्या अनुषंगाने तू लिही आणि ते तसं त्या पद्धतीने आपण करूया. म्हणून मग मी ती खरी प्रस्तावना लिहिली आणि ते माझ्या दृष्टीने फार मोठी क्रांतिकारक घटना होती की त्यानिमित्ताने मी विनोबा वाचायला सुरुवात केली. आधी मी ते लेख वाचले, त्या लेखांमध्ये काय म्हटलं आहे ते पाहिलं आणि मग मला त्यात लक्षात आलं की हे काहीतरी फारच वेगळं हा माणूस सांगतोय. आणि मला खरं लक्षात आलं की एरवी ते आचार्य त्यांना म्हटलं जायचं, योगी म्हटलं जायचं, कोणी भूदान आंदोलनाचे प्रवक्ते म्हटलं जायचं, पण खरं तर हा आधुनिक राजकीय विचारवंत आहे. म्हणजे 20व्या शतकातला श्रेष्ठ भारतीय राजकीय विचारवंत आहे की जो सर्वंकष साकल्याने आपल्या समाजाबद्दल, समाजाच्या रचनेबद्दल याच्याबद्दल बोलतो आहे. म्हणून मग ते आम्ही पुस्तक पहिल्यांदा सिद्ध केलं, जे ज्ञान ते सांगतो पुन्हा
नावाने प्रसिद्ध झालं आहे आणि ते जयंतरावांची संस्था जी आहे ती त्याची प्रकाशक आहे. ते मौजेंनी त्याचं मुद्रण वगैरे केलेलं आहे. तर ते जे गीताईमधलीच ती ओळ आहे की ज्ञान ते सांगतो पुन्हा, की जे जाणून अनेक वर्ष ऋषीमुनींनी हे केलं ते इन अ वे विनोबा आपल्याला पुन्हा सांगतायत, अशा रीतीने ते पुस्तक आम्ही केलं. मग त्यानंतर मला त्याचाशी जास्त परिचय व्हायला, मग ते पुस्तक वाचून मग परंधाम आश्रमाच्या कालिंदीताई आहेत, त्यांचं आमच्या प्रेम जडलं, की माया जडली, की अरे हे तू करतोयस फार चांगलं. मग त्यांच्याशी सगळ्या त्या परिवाराशी संबंध आला. मग पराग चोळकरांशी आला, जे मोहनचे एनी होम मित्रच होते. आणि त्याच्या माध्यमातून मग मी विनोबांचं साहित्याचं मोठं दालन खुलं झालं. मग पराग चोळकरांनी सांगितलं की हे बघा, हे आम्ही सगळे 20 खंड त्यांच्या ह्याचे उपलब्ध आहेत, ते पहा, वाचा. मग त्यानिमित्ताने ते वाचायला लागलो. तेव्हा मग लक्षात आलं की मेंढालेखा गावामध्ये जे चाललेलं आहे, हे मोहन पराग भाऊ जे बोलत आहेत, त्याचा आणि हा सगळ्याशी किती घनिष्ठ संबंध आहे. आणि मग एक एक गोष्टी बघायला लागलो. तेव्हा लक्षात आलं की गांधीजींचे हे नुसते अनुयायी नाही आहेत, तर हे एक प्रकारचे उत्तराधिकारी आहेत. आणि गांधीजींचा विचार जिथे थांबला होता किंवा गांधींना तो पूर्ण करता आला नव्हता त्यांच्या अकाली हत्येमुळे, तर तो विनोबांनी खूपच पुढे वाढवलेला आहे. आणि मग ते भूदान चळवळ पराग चोळकरांमुळे आपण पाहिली, त्यांचे ग्रंथ त्याच्यात पाहिले आणि विनोबांचं इतर जे साहित्य पाहिलं, लक्षात आलं की खरोखर नवीन समाजरचना करायचा ऐवज ह्या माणसाकडे खूप आहे. आणि हा केवळ गीताईचा निर्माता नाही आहे किंवा भूदानाचं आंदोलन नसून एक वेगळी व्हिजन त्यांची त्याच्यामध्ये आहे, जी त्यांच्या लोकनीती स्वराज्यशास्त्र या पुस्तकातून आहे. तर त्यामुळे मग तो विनोबांवरचा लेख त्या निमित्ताने लिहिला, त्या प्रस्तावनेच्या निमित्ताने. आणि मग नंतर आत्ता 2019 साली जेव्हा गांधीजींची 150वी जन्म आपण काय म्हणू 150वी जयंती साजरी केली, तेव्हा पुन्हा अर्थातच ह्यांच्या मागे जो उभा आहे वटवृक्षासारखा गांधी, तो बघणं क्रमप्राप्त झालं. कारण त्याच्या अधिक काही वेळा गांधींबद्दल लिहिलं गेलं होतं, पण मग त्यानिमित्ताने पुन्हा ते वाचन झालं. आणि मग काय गांधी म्हणतायत असं करून मग ते गांधी विनोबा जयप्रकाश अशा तऱ्हेचं पुस्तक झालं. आणि आता मग त्याचं हिंदीत रूपांतर पण औरंगाबादच्या न्यायाधीश सरांनी केलं आहे. तर ते जेव्हा हिंदीत झालं तर आमचे हिंदीतले मित्र म्हणाले की असं तिघांचं एकत्रित पुस्तक नाहीच आहे, हिंदीत सुद्धा नाही आहे, मराठीत पण नाही आहे, मराठीत वेगवेगळी आहेत परंतु एकत्रितरित्या नाही आहे. त्यामुळे ते एका परीने जी आमची परंपरा आंदोलनातली होती तिचाच तो धागा होता. म्हणजे जयप्रकाशांचा धागा एका बाजूने गांधींशी विनोबांशी जोडला होता. जरी आणीबाणीच्या काळात जयप्रकाश आणि विनोबा हे भिन्न ध्रुवांवर उभे आहेत असं चित्र तयार केलं, तरी प्रत्यक्षात ते तसं नव्हतं. त्यामुळे त्याच्यात एक आंतरिक सुसंगती तर आहेत आणि एक सेंद्रिय विचार या तिघांनी मांडलेला आहे, जो आजच्या कालखंडात कसा प्रस्तुत आहे असं दिसल्यामुळे त्या तिघांचं एकत्रित केलं. याच पुस्तकाच्या निमित्ताने 2 छोटे उपप्रश्न आहेत. एक असा की JP म्हणाले होते की अध्यात्म हे तरुणाईसाठी आहे, जे आपल्याकडे अध्यात्म हे उतार वयात लागल्यानंतरच्या लोकांसाठी असं मानलं जातं. आणि तुम्ही स्वतः तारुण्याच्या काळामध्ये जयप्रकाश आणि त्यांचे आंदोलन, त्यांच्या विचाराने तुम्ही भारावून गेला होता. तो सगळा कालखंड आता 40 वर्ष उलटलीत आणि तुम्ही आत्ता ह्या तिघांच्या निमित्ताने जो काही अभ्यास केला, जे आकलन झालं, तर अध्यात्म हे तरुणाईसाठीच आहे. हा संदेश आजच्या तरुणाईसाठी तुम्ही काय थोडक्यात सांगू शकाल, हे कसा? बरोबर आहे. तर अगदी नेमका प्रश्न आहे. आणि जयप्रकाशजींचं ते वाक्य असं आहे की अध्यात्म बूढ़ों की बुढ़भस नहीं है, तरुणाई की उत्तुंगतम उडान है. म्हणजे हे म्हाताऱ्या लोकांनी देवळात बसून बडबडायची गोष्टच नाही आहे. तर ही मुळात तरुण माणसाला पडणारे प्रश्न, म्हणजे तरुण माणसाला कुठले प्रश्न असतात की मी कोण आहे, मी पुढे आयुष्यात काय करू, माझं कुठलं शिक्षण होईल, तर सगळे अस्तित्वाचे प्रश्न तरुण माणसाला पडलेले असतात. आणि सगळ्यात तरुण माणसं त्यांनी भेवंडून गेलेली असतात. आज हे MPSC UPSCची करणारी काय किंवा इतर काय, मूळ प्रश्न हा आहे की मी कशासाठी ह्या जगात जन्माला आलो आहे आणि काय करू की ज्याच्यामुळे माझं जीवन सफल होईल, काही समृद्धी होईल वगैरे वगैरे. तर बेसिक प्रश्न मी कोण आहे, माझं कर्तव्य काय, मी ते कसं करावं, हे मूलभूत प्रश्न आहेत. तर हे आध्यात्मिक प्रश्न आहे. मी कोण हाच आध्यात्मिक प्रश्न आहे. माझं कार्य काय, मी जगात काय केलं पाहिजे, हे आध्यात्मिक प्रश्न आहेत. आता वृद्ध माणसाला कसले आध्यात्मिक प्रश्न, त्याला प्रश्न मला दाताने मऊ तोडून खाता येईल की नाही आणि रिक्षा मिळेल की नाही असे असतात. ते काय आध्यात्मिक प्रश्न नाही आहेत. आध्यात्मिक प्रश्न फक्त तरुणांनाच पडतात.
तर हे जयप्रकाशांनी म्हणल्यावर आम्हाला अगदी मोठा काहीतरी झगझगीत संदेश मिळाल्यासारखा झाला. एरवी आपण आध्यात्मिक वाचतो म्हणजे ब्रह्म, माया आणि वगैरे वगैरे असलं सगळं ते वितंडवाद असतो. पण जयप्रकाशांनी सांगितलं की तरुणांना अस्तित्वविषयक जे प्रश्न पडतात त्याला आध्यात्मिक प्रश्न म्हणतात, आणि त्या अर्थाने अध्यात्म हे तरुणांची कन्सर्न आहे, आणि म्हणून त्याचा उलगडा तुम्ही करायचा. आता म्हणून मग हे जे सगळ्या बाकीच्या गोष्टी पण आता निर्माणसारखी जी चळवळ सुरू झाली आहे ती त्या उद्देशाने आहे की तरुणांना प्रश्न आहेत हे, म्हणून मग तरुणांनी ते सोडवले पाहिजे. त्यामुळे अध्यात्माचा रूढ अर्थ आपण घेऊ नये, त्याचा जो खरा अर्थ आहे अधि आत्म म्हणजे माझ्या आत्म्याच्या पलीकडे जाऊन मला विचार करायचा आहे, तो अर्थ लक्षात घेतला तर तो तरुणांची कन्सर्न असली पाहिजे. आणि म्हणून ते त्या टिपिकल भारतीय ब्रह्म मायावादाच्या त्या डबडब्यातून बाहेर काढून अध्यात्म ही आमची जगण्याची अस्तित्वाची समजूत अशा अर्थाने त्याच्याकडे बघायला पाहिजे, हे त्याच्यातून आम्हाला शिकायला मिळालं. या पुस्तकाच्या निमित्ताने दुसरा जो उपप्रश्न मी म्हणालो तो नेहरूंच्या संदर्भात मला विचारायचा आहे. म्हणजे गांधी, विनोबा आणि जयप्रकाश या तिघांशीही नेहरूंचं खूप वेगवेगळ्या प्रकारचं आणि घनिष्ठ नातं होतं, आणि या तिघांच्यामध्ये कॉमन थ्रेड आहे. तुम्ही अभ्यास केला आहे, संशोधन केलं आहे, आत्ता आपण मुलाखतीमध्ये जे काही बोलत आलो आहे, विकासाच्या कल्पना आहेत त्याबद्दल बोलत आलो आहे, हे सगळं या तिघांच्या विचाराशी कार्याशी पूरक आहे, जुळणार आहे. नेहरू ह्या सगळ्यांच्या पेक्षा विकासाच्या संकल्पनेच्या बाबत वेगळे होते, आणि या सर्वांनीच म्हणजे गांधींनी जरी असेल तरी बाकी सर्वांची सहमती होती. नवा भारत घडवण्यासाठी नेहरूंच्याच हाती सगळी सूत्र सोपवली होती, आणि नेहरूंच्या भूमिका या सगळ्यांना माहीत होत्या, गांधींनाही माहीत होत्या की हिंद स्वराजपेक्षा नेहरूंची भूमिका वेगळी आहे. तर ह्या सगळ्या प्रवासात नेहरूंचा राजकीय, सामाजिक, आर्थिक विचार, लोकशाहीचा विचार आणि अर्थातच विकासाची संकल्पना, आणि तुम्ही जे काम करत आलाय आणि ह्या तिघांच्या विषयीचं हे कुठे कॉन्फ्लिक्ट झाले, तुम्हाला काय जुळणारं वाटलं, काय विसंगत वाटलं? तर आता असं असतं की चाचा नेहरू हे आपल्या लहानपणी सगळ्यांपासून आपल्याला शिकवलेलं असतं. पहिले पंतप्रधान, ते फूल लावणारे, आणि शाळेत मला ते पुस्तक भेट मिळालं होतं काहीतरी नंबर आल्याबद्दल. आचार्य अत्र्यांनी नेहरू जे सूर्यास्त म्हणून पुस्तक आहे, त्यात सुंदर चित्र आणि ते यांनी काढलेलं आहे, तर ते मी लहानपणीच वाचलं होतं. त्यामुळे नेहरूंबद्दलची आपली एक इमेज आणि हे सगळे तयार झालेली असते. तर अर्थात तुम्ही मोठं झाल्यावर अधिक वस्तुनिष्ठ रीतीने त्यांच्याकडे बघता, चिकित्सक पद्धतीने बघता. तर एक गोष्ट तर उघड आहे की नेहरू ज्या ब्रिटिश संसदीय किंवा लिबरल परंपरेत वाढलेले होते की त्यांचं शिक्षण तिथे झालेलं होतं, त्या परंपरेचा त्यांनी आविष्कार भारतीय राज्यघटनेच्या मार्फत आणि भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाही ही दृढमूल करण्याच्या दृष्टीने केला. आणि नेहरूंचा एक खरोखर अत्यंत प्रागतिक असा दृष्टिकोन होता की जो भारताला मोठ्या जगाशी जोडण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी उपयुक्त पडणारा होता. आणि संसदीय लोकशाही तर त्यांची कमिटमेंट सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामध्ये. पण खरा मुद्दा जो आम्ही नंतर हे पाहिला तो असा की जरी नेहरू गांधीजींचे अगदी पट्टशिष्य किंवा लाडके असले तरी खरोखर नेहरूंना गांधींचा सगळा विचार हा मुळात मनापासून पटला होता का ते त्यावेळी गांधी यांचं व्यक्तिमत्व असं होतं की सगळ्यांनाच त्यांनी भारून टाकलेलं असायचं आणि त्यामुळे सगळे त्या लोटातच होते. पण खरोखर त्यांना पटला होता का याच्याबद्दल जरा प्रश्नचिन्ह आहे. त्याचप्रमाणे थोडं क्रिटिकली बघायचं झालं, जे आज सगळे लोक बोलतातच असं नाही, तर भारतीय राज्यघटना बनतानासुद्धा आपल्याला माहिती की त्याच्यात दोन मुख्य भारतीय परंपरांचा परामर्श पुरेसा घेतला गेला नव्हता. एक तर आपल्याला उघडपणे माहिती आहे की महात्मा गांधींचा सगळा जो विचार आहे आणि ज्या गांधी विचाराच्या आधारावर देश निर्माणाची कन्सेप्ट होती, विशेषतः ग्राम स्वराज्य आणि हे, त्याचंही पुरेसे पडसाद राज्यघटना जेव्हा लिहिली गेली तेव्हा पडले नव्हते. म्हणून मग ते नंतर घटनादुरुस्ती करून काही प्रमाणात आपण करतोय. पण एक जो त्यावेळी प्रयत्न कोणी केला होता, मला वाटतं ते नंतर आले छापून, की गांधींच्या विचाराच्या आधारे पूर्णपणे राज्यघटना करायची, हे काही त्यावेळी शक्य झालं नव्हतं. त्यामुळे ती एक त्रुटी राहिलेली आहे. आणि मला नंतर आत्ता असं दिसतं की अजून एक मोठी त्रुटी राहिली की विवेकानंदांचा परामर्श पण भारतीय राज्यघटनेने घेतला नाही. की त्याच्या आधीच्या काळात म्हणजे गांधींच्याही आधी विवेकानंद ही अशी एक व्यक्ती होऊन गेली की जी भारतीय परंपरा समजून घेऊन भारताच्या आधुनिक विकासाची गोष्ट किंवा चर्चा करत होते.
आणि विवेकानंदांचा मूलभूत विचार हा जसा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो वेदांत आहे. म्हणजे अद्वैत सिद्धांताच्या आधारे वेदांत विचार जो आहे तो विवेकानंदांचा मूलभूत आहे आणि त्यांचं सगळं वाङ्मय हे त्या सूत्राभोवती केलेलं आहे. किंवा आधुनिक काळात म्हणजे ज्ञानेश्वरांनंतर किंवा शंकराचार्यांच्याही नंतर अर्थातच आधुनिक भारतात वेदांताचं शिकवण ही विवेकानंदांनी दिली आणि जगभरात त्यांची ओळख त्या प्रकारची आहे. तर खरं तर विवेकानंद एका वेगळ्या म्हणजे अद्वैत सिद्धांताच्या आधारे हा भारत देश कसा होईल, याच्यातला धार्मिक सलोखा कसा राहील, बंधुभाव कसा राहील, हिंदू मुस्लिमांमध्ये प्रेम राहून कसं राहील, असा एक विचार मांडत होते. म्हणजे त्यांचं प्रसिद्ध सुभाषित आहे की भारताचं काय धड इस्लामचं आहे आणि डोकं हिंदूचं आहे. हा जो आहे तर हे प्रचंड क्रांतिकारक आहे असं कोणीच म्हणलेलं नव्हतं आणि हे गांधींच्याही अगोदरचं होतं. आणि विवेकानंद भारतीय परंपरा विशेषतः जो अद्वैत सिद्धांत भारतीय परंपरेचा 3000 वर्षापासूनचा आहे तो घेऊन करत होते. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की अद्वैत सिद्धांत हा काहीतरी जुन्या सनातन धर्माचा सिद्धांत आहे, पण तो तसा नाही आहे. किंबहुना जर तुम्ही उपनिषदांच्या जर त्याचा थोडासा परामर्श घेतला तर त्याच्यामध्ये एक स्पष्ट फरक त्याच्यामध्ये दिसतो की जो पारंपरिक भारतीय सनातनी विचार आहे की जो मुख्यत्वे करून यज्ञ संस्कृतीच्या भोवती घोटाळत आलेला आहे आणि यज्ञ हे त्याचं एक प्रत्यक्ष रूप, त्याच्यामागचा विचार, त्याच्यामागचा आचार, त्याच्यामागची सगळी परंपरा ही यज्ञ संस्कृती भोवती घोटाळलेली आहे. आता गौतम बुद्धांनी यज्ञसंस्कृती विरुद्धचा बंड केलं, प्रतिरोध केला हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी त्याच्या विरुद्धच आपलं सगळं यज्ञातली हिंसा, यज्ञातला अनाचार हे सगळं त्यांनी करण्याच्या विरोधात केलं हे आपल्याला माहिती आहे. पण ते इसवी सनाच्या पूर्वी 500 वर्षापूर्वी झालं, इसवी सन 480 वगैरे. पण त्याच्याही अगोदर उपनिषद ह्या यज्ञसंस्कृतीचा धिक्कार करतायत हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही आहे. तर उपनिषदं काढून पाहिली आणि आपण पुन्हा संधी मिळाली तर त्यातले काही मी संदर्भ काढून पण दाखवीन. तर ती उघडपणे ह्या सगळ्या गोष्टीला अविद्या म्हणतात उपनिषद, की हे जे तुम्ही सगळं चाललेलं आहे तुमचं हे सगळं अविद्या आहे, याच्याशी काही याच्यात अर्थ नाही आहे, कारण मूळ विचार काहीतरी वेगळाच आहे. तर तो ज्याला आपण अद्वैत सिद्धांत म्हणतो आणि तो ढोबळ मनाने त्याचा अर्थ असा आहे की मी जो आहे तो आणि भोवतालचं जग जे आहे हे एक आहे आणि त्यांच्यामध्ये काही अंतराय नाही, ते जे आहे ते मीच आहे आणि माझंही रूप त्याच्यामध्ये. हा एक ढोबळ मनाने अद्वैत म्हणू आपण की कुठल्या त्याच्यात दोन भिन्न नाही आणि ते अद्वैत आहे म्हणूनच मी आणि दुसरे पशुप्राणी, मी आणि इतर माणसं, मी आणि स्त्री पुरुष यांच्यामध्ये फरक नाही आहे. माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते दुसऱ्यामध्ये आहे आणि त्यामुळे आम्ही फरक नाही आहे. त्यामुळे हे जे तुम्ही भेदभाव केलेले आहेत त्याला कुठलाच आधार नाही. हे काही मनुष्य म्हणजे निसर्ग निर्मित नाही आहेत, हे मनुष्यांनी कृत्रिमरित्या केलेले आहेत. त्यामुळे अद्वैत सिद्धांत त्याच्या अंतिम चरणामध्ये हा समताधिष्ठित आणि माणसांची एकता करणारा आहे आणि एवढंच नाही तर सृष्टीशी पण एकता करणारा आहे, कारण सृष्टीतलं सगळं चराचर तत्व हे माझ्यामध्ये एकवटलेलं आहे आणि मी त्याचा हिस्सेदार आहे. तर त्यामुळे त्या आधारावर सुद्धा सामाजिक समतेकडे, बंधुभावाकडे, न्यायाकडे जाऊ शकता तुम्ही आणि याची सुरुवात विवेकानंदांनी केलेली होती. पण दुर्दैवाने विवेकानंदांना थोडंच जीवन मिळालं, त्यांना काहीच त्यांच्या आयुष्यात करता आलं नाही. त्यांच्यामुळे ते आपल्या हे जे पश्चिम बंगालमधलं मोठी संस्था कुठली रामकृष्ण मिशनची जी पायाभरणी झाली ती त्या विवेकानंद विचारातून झाली आणि आज रामकृष्ण मिशन देशातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था आहे की जिनी त्या आधारे शिक्षण, इतर संस्कृती याच्यात काम केलेलं आहे आणि जे सगळ्यांना निरपवाद प्रीतीने माहिती आहे. पण ती परंपरा त्या अर्थाने वाढली नाही आणि भारतीय राज्यघटनेत तर त्याचा काहीच हे नाही आहे. कुठे भारतीय राज्यघटनेत अद्वैत नावाचा विचारसुद्धा नाही आहे, पण तो भारतीय परंपरेचा प्रमुख हिस्सा होता. तर त्यामुळे त्या दोन गोष्टी त्रुटी भारतीय राज्यघटनेत राहिलेल्या आहेत आणि त्याचे काही परिणाम आपल्याला आजच्या काळात त्यामुळे भोगावे लागत आहेत. की गांधींचा विचार नसल्यामुळे ह्या ज्या गोष्टी आम्ही आत्ता बोलतो आहोत ह्या जर 50 सालीच केल्या असत्या तर भारताचं चित्रच वेगळं झालं असतं. म्हणजे उदाहरणार्थ हे जे आपण आज आता बोलतो आहे आणि वनाधिकार कायदा मान्य करत आहे की लोक जिथे राहत आहेत तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती लोकांच्या ताब्यात द्या, ते त्याचे विश्वस्त आहेत, त्याचे कस्टोडियन आहेत, ते त्याचा चांगला वापर करतील, जंगल असो, तळं असो, गायरान असो, हे लोकांना सांभाळू द्या आणि त्याच्यातून त्यांची समृद्धी होईल. हे जे आपण आज म्हणतोय हे जर 50 सालीच केलं असतं तर सगळं चित्र वेगळंच झालं असतं.
आणि ते करण्यासाठी त्यावेळी योग्य ती म्हणजे अवकाश होता, लोकांची मनोवृत्ती चांगली होती, नेते चांगले होते, लोकांमध्ये उत्साह होता, नवीन देश घडवायचं स्वप्न होतं. तर त्या काळातच सगळ्या पंचायतींना किंवा ग्रामसभांना जर हे हक्क दिले असते तर पूर्णपणे वेगळं चित्र झालं असतं. हे मेंढालेखासारखं 50 वर्षापूर्वीच अस्तित्वात आलं असतं. तर त्यामुळे ह्या गंभीर त्रुटी भारतामध्ये राहिल्या, ज्या विशेषतः त्या सगळ्या काही नेहरूंमुळे राहिल्या असं आपण म्हणू नाही शकत, परंतु नेहरूंची दृष्टी जर ह्याच्याशी पण सुसंगत असती आणि त्यांनी हे समजून घेऊन केलं असतं तर ते कदाचित झालं असतं. आणि ह्याच्याबद्दलच विनोबा आणि नेहरू यांच्यामध्ये एक प्रकारचं अंतर होतं. आणि विनोबांनी खरं तर 1950 सालीच त्यांना जेव्हा प्लॅनिंग कमिशनच्या पहिल्या मीटिंगला बोलवलं होतं, तारखा 51 किंवा असं काहीतरी असतील, तर ते दिल्लीला गेले होते आणि त्यांना इनफॅक्ट चालत जायचं होतं वाटतं, असं काहीतरी आहे. तर ते गेले, त्यांनी त्या राजघाटावर ती बैठक एका तंबूत झाली. त्यावेळी त्यांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की हे बघा, हे अशा तऱ्हेचं सोव्हिएट रशिया टाईप प्लॅनिंग नाही चालणार इथे, तुम्हाला भारतीय संस्कृतीशी संबंधित, आणि हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की विनोबा हे भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे, गीता आणि त्या सगळ्या अद्वैताचे किती मोठे अभ्यासक होते. तर त्यांनी तो विचार तशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला. पण नंतर त्याच्यामध्ये इतका विसंवाद झाला की विनोबा आणि हा विचार सगळा एका बाजूला पडला. भारतीय राज्यघटना, तिची नियोजनाची प्रक्रिया ही एका वेगळ्याच दिशेने चालत राहिली. आणि त्याच वेळी हा आक्षेप त्यावेळी घेतला होता की तुम्ही हे जे पंचवार्षिक नियोजन वगैरे करताय, ह्याची एक स्टिम्युलस, एक प्रेरणा ही सोव्हिएट रशियाकडून तुम्ही घेतलेली आहे, कारण तो समाजवादी विचार होता आणि वगैरे वगैरे. ही पूर्ण सोव्हिएट रशियाची होती. पण ॲट द सेम टाईम ज्यांच्या आधाराने तुम्ही करणार ते कम्युनिटी ब्लॉक्स करायची जी कल्पना होती, त्यावेळी काही त्रिस्तरीय पंचायत राज नव्हतं, ते फक्त महाराष्ट्र गुजरातमध्ये होतं. तर ते कम्युनिटी ब्लॉक्स करायची पद्धती ही पूर्णपणे अमेरिकन होती, कारण कम्युनिटी ही अमेरिकन कन्सेप्ट आहे आणि तिच्या आधारे ती होती. म्हणजे आपण काय करतोय, ते गांधींना विसरलो, विवेकानंदांना विसरलो, बाकी सगळं विसरलो आणि अर्धवट अमेरिकन, अर्धवट रशियन अशी काहीतरी एक कल्पना रुजवायच्या आपण ह्याच्यात पडलो. आणि लोकशाहीची कल्पना ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलेलं होतं. तर त्याच्यामुळे जी पायाभरणी जशी व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही. वरकरणी पाहता आपल्याला असं वाटलं की मोठमोठे कारखाने, भाकरा नांदगलसारखे प्रोजेक्ट्स, युनिव्हर्सिटीज, IITs ह्या बनवल्या, परंतु त्याचा अंतिमतः परिणाम हा म्हणजे आता धरणं बांधली तर खरं समन्यायी पाणी वाटप व्हायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. प्रत्येक धरणामधून बागायती विरुद्ध जिरायती, टेल एंड विरुद्ध हेड एंड, कॅनॉलवाले बिगा असे सगळे संघर्ष तयार झाले. IIT सारख्या संस्था तयार झाल्या, उत्तम दर्जाचं शिक्षण झालं, पण सगळी मुलं अमेरिकेला जातात, बहुतांश मुलं अमेरिकेला जातात. मग तुमच्या देशाला काय फायदा? जणू ती अमेरिकेसाठी एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन झाला. तर अमेरिकेने मदत केलीच होती, कारण त्यांना माहीतच होतं की ही सगळी मुलं आमच्याकडे येणार आहेत. तर IIT आहे, चांगलं आहे, पण आम्हाला फायदा किती होतोय? आता तर IITतलं सगळं काय, IIT काय, साधे इंजिनिअरिंग कॉलेजची मुलंच अमेरिकेला उठून चाललेली आहेत. त्यामुळे किंवा मोठमोठ्या सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स तयार केल्या, पण वैज्ञानिक दृष्टिकोन किती निर्माण झाला? आता हे मोठे CSIR आणि अमुक तमुक करतात, पण विचारांनी भयंकर प्रतिगामी आहेत. अजूनही त्यांच्या डोक्यात ते त्या रॉकेटला फूल पुष्प चढवल्याशिवाय त्यांचं हे होत नाही. तर तुम्ही सायंटिस्ट आहात, फिजिकल सायंटिस्ट आहात, पण तुम्हाला मनातून कुठं कळलं आहे विज्ञान? विज्ञानाच्या आधाराने केलं तर ह्यातलं काहीच तुम्ही करणार नाही. त्यामुळे ज्या गोष्टीची खरी पायाभरणी व्हायला पाहिजे, एक तर प्राथमिक शिक्षणाची. आता आपण आजही बघतो की 75 वर्षानंतर प्राथमिक शिक्षण खेडोपाडी नाही आहे, वाड्या बंद पडत आहेत, तिथल्या शाळा नाही आहेत. म्हणजे मग तुम्ही काय बोलताय? तुम्ही किती IIM आणि IIT केलं, पण प्राथमिक शिक्षणाची बुनियाद नसेल तर देश विकसित होणार नाही. तर त्यामुळे नेहरूंची एक दृष्टी होती, ती काही प्रमाणात उपयोगी पडली, परंतु सर्वंकष भारतीय समाजाची प्रगती होण्याच्या दृष्टीने ह्या त्रुटी राहिल्या. आता हा काही एका व्यक्तीला दोष देता येणार नाही, कारण मग पुन्हा आपण ते व्यक्तिपूजा, मर्यादा आहेत त्यावेळी उपलब्ध, त्यावेळेच्या आणि त्या व्यक्तीची ती कन्व्हिक्शन असू शकेल. एकाच माणसाला सगळंच आलं पाहिजे असं काय म्हणता येत नाही. आपण त्यांच्या खांद्यावर उभे आहेत म्हणून आपल्याला सगळं मागचं दिसतंय, पण त्या काळात ते तसं नव्हतं. नेहरूंनी लोकशाहीची पायाभरणी केली, हे तरी त्यांचं मोठं हे होतं. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आपण या सगळ्याचा वस्तुनिष्ठ विचार करून, चिकित्सा करून पुढे जात आलं पाहिजे.
म्हणून विवेकानंद जे आता तुम्ही साधनामध्ये सुद्धा विवेकानंदांच्या विचार मला केल्या त्या अगदी योग्य आहेत की तुम्ही परामर्श घेतलाच पाहिजे. विवेकानंद हे काही कुठल्या एखाद्या गटाचे किंवा कोणा विचाराचे नाही आहेत, ते सगळ्या भारताचे वैचारिक ऐवज आहे, जसा गांधी विनोबा आहेत त्याप्रमाणे. त्यामुळे ते समजून घेऊन आपण केलं तर आपलं आकलन अधिक चांगलं होऊ शकेल. आता आपण तुमच्या या 10 ते 12 नॉन फिक्शन प्रकारातल्या पुस्तकांच्या निमित्ताने किंवा ते आधाराला घेऊन खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली मुसाफिरी केली. आता मला शेवटचे 2 किंवा 3 प्रश्न विचारायचे आहेत, जे थेट पुस्तकावर आधारित नाहीत, मात्र अर्थातच त्याचा संबंध पुस्तकांशी येईलच. तर पहिला प्रश्न असा की जवळपास 4 दशकं तुम्ही या देशातील राजकीय सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करत आलाय, लिहित आलायत, आणि हे सगळं करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनुभव आणि अभ्यास आणि वेगवेगळ्या विद्याशाखा, असं एकूण ज्याला व्हर्सेटाईल पर्सनॅलिटी म्हणतो, व्यक्तिमत्वात, विचार प्रक्रियेत, असं काहीतरी तुमचं एक इंटरेस्टिंग रसायन आहे. अशा पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या देशाकडे पाहताना एकूण सामाजिक परिस्थिती, समाजातले वेगवेगळे प्रवाह आणि राजकीय परिस्थिती, राजकारणामध्ये होत असलेली परिवर्तनं, राजकीय प्रवाह, हे सगळं बघताना तुम्हाला या आपल्या देशाचं भवितव्य नेमकं कसं दिसतंय? आपण कोणत्या दिशेने चाललो आहे, ते किती बरोबर आहे, किती चूक आहे, पुढे धोके काही आहेत, तुम्हाला एक अभ्यासक म्हणून काही इशारा द्यावा असं वाटतोय, असं काय नेमकं? तर आपण बघतोय की हे सगळं जे आपण अभ्यास करतो, पाहतो, काही काही वेळा जुन्या इतिहासाकडे जातो, काही काही वेळा आपण अगदी जमिनीतून काही उकरून काढतो पुरातत्वाच्या दृष्टीने. हे सगळं आपण का करतो? तर एकतर आपल्याला आपण कोण आहोत, आपला समाज कोण आहोत, काय आहोत, हे अधिक चांगल्या रीतीने कळावं म्हणून. आपल्याला एरवी असं वाटत असतं की जे आपल्याला कळलं ते अगदी परिपूर्ण आहे, पण असं कधीच असू शकत नाही. आता साधं आर्किओलॉजीचा जरी विषय घेतला तरी आपला देश आपण किती उकरला आहे खरं म्हणजे, तर काहीच उकरलेलं नाही आहे, काहीच पुरातत्व आपण केलेलं नाही. आपल्याकडच्या कुठल्याही साध्या मराठवाड्यातल्या वगैरे एखाद्या पांढर टेकडी असेल तर तिच्या खाली केवढी तरी मोठी संस्कृती अजून दबून आहे. पण आर्किओलॉजी हा विषय काही आपला प्राधान्याचा विषय नाही आहे. खरं तर आपल्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये आर्किओलॉजीची केंद्र पाहिजेत, म्युझियम पाहिजेत, आर्किओलॉजिस्ट पाहिजेत, कारण प्रत्येक तालुक्यामध्ये तो सगळा भारतच दबलेला आहे. म्हणजे कुठलंही पांढरीचं टेकाड घेतलं, कुठलंही हे घेतलं तर त्याच्यामध्ये हे मिळणार आहे आपल्याकडे. तर त्यातलं आपण आता सिंधू संस्कृती म्हणतो किंवा काही जी ठराविक ठिकाणी आपण ते ढोलावीरा किंवा लोथल असं केलं आहे, पण ते थोडंच आहे. संबंध भारत अशा रीतीने खरोखर संस्कृतीच्या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. हे तर झालं आर्किओलॉजी. आता इतर आपल्या समजा सामाजिक चालीरीती आहेत, रूढी आहेत, देवदेवता आहेत, परंपरा आहेत, या सगळ्यामध्ये प्रचंड संशोधन करायला जागा आहे. याचं म्हणजे संशोधन म्हणजे नुसती माहिती नाही तर त्याचा अन्वयार्थ लावणं, की विशिष्ट पर्यावरणामध्ये विशिष्ट वाढ का झाली. पर्यावरणाचा धागा तर कायमच असतो, ते विशिष्ट पर्यावरण असतं म्हणून माणसं ते खातात. ज्या ठिकाणी भात पिकतो तिथे लोक मोदक करतात, ज्या ठिकाणी गहू पिकतो तिथे रोटी आणि पराठे करतात. त्यामुळे तो तर प्रश्न कायमच असतो आणि त्याला सुसंगत अशी माणसांची जीवनपद्धती, माणसांचे आचार विचार, माणसांचा धर्म हा असा तयार होत असतो. त्यामुळे आपल्या देशाचं आकलन करून घ्यायचं हा तर कायमच न संपणारा प्रोजेक्ट आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपली बुद्धिशक्ती एकवटली पाहिजे. असं नाही की एका विशिष्ट ज्ञानशाखेच्या लोकांनीच ते करावं असं अजिबात नाही आहे. आपण प्रत्येक भारतीय नागरिक इतका ओतप्रोत आपल्या समाजामध्ये डुंबलेला आहोत की आपल्याला सारखा तो समाज, आपला इतिहास हा आपल्या भोवतालीच असतो. त्यामुळे आपण त्याच्यात खरोखर लक्ष घातलं पाहिजे. आणि काही ह्या ज्या विद्याशाखा आहेत की ज्यांचं आपल्याला औपचारिक शिक्षण घेऊन केलं पाहिजे ते तर करायलाच पाहिजे. मला असं वाटतं की ज्यांना हल्ली आता फार भारतीय संस्कृतीचं प्रेम आहे आणि ती संस्कृती अत्यंत उज्ज्वल आहे असं म्हणतो, त्यांनी ती भारतीय संस्कृती आहे तरी काय हे तरी खोदून पाहायला पाहिजे ना. म्हणजे मग खरं तर आर्किओलॉजी या विषयाची केंद्र अजून काढायला पाहिजेत. अँथ्रोपॉलॉजी ही तर आपल्या सगळ्या समाजाची आहे, तर आहे त्याच्यापेक्षा प्रत्येक विद्यापीठामध्ये, प्रत्येक शाळेत तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी शिकवायला पाहिजे आणि मोठ्या संख्येने तरुण तरुणी याच्याकडे दिलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आज अँथ्रोपॉलॉजीला कोणीच जात नाही कारण ते म्हणतील साहेब मी करून मला नोकरी कोण देणार. तर इव्हन अँथ्रोपॉलॉजीच्या शिक्षकांच्या सुद्धा जागा तुम्ही भरत नाहीत किंवा त्याला करणार नाहीत तर तुमची होणारच नाही. बरं, खरं तर सगळ्या जगाला सांगण्यासारखं आपल्याकडे संस्कृतीशिवाय काहीच नाही.
आपण काय कोरियासारखं नवीन सेमीकंडक्टर चिप्समध्ये काही नवीन करत नाही आहोत का मायक्रोसॉफ्टसारखं नवीन याच्यात करतोय अशातला भाग नाही. आपल्याकडे आहे ती आपली संस्कृती आहे, तर निदान ती तरी आपण पूर्णपणे आकलन करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या विद्याशाखा आहेत, पुरातत्वविद्या आहे, मानवशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, ज्याला भारतविद्या म्हणजे इंडॉलॉजी म्हणतात ती आपण केलं पाहिजे, भाषाशास्त्र आहे, या सगळ्यात प्रचंड मोठी गुंतवणूक आपण करायला पाहिजे. आता इजिप्तसारखी किंवा इतर छोटी छोटी देश आहेत त्यांनी एवढी प्रचंड गुंतवणूक त्याच्यामध्ये केली आहे. त्यामुळे आज इजिप्शियन संस्कृतीचे पिरॅमिड्स, फेरो, त्यांच्या ममीज हे सगळं आपल्याला कळतं. पण आपल्या देशामध्ये आपण त्यामुळे काहीच केलेलं नाही. त्यामुळे आपला देश, आपला समाज, आपला इतिहास हे सगळं आपल्याला परत परत आकलन त्याचं करून घ्यायलाच पाहिजे. आणि ते करण्याकरता अत्यंत वस्तुनिष्ठ, विवेकी आणि शास्त्रीय पद्धतीच आपण केल्या पाहिजे. आपल्याकडे काय होतं की भारतीय संस्कृतीचा अभ्यास किंवा गुणगान केलं जातं, पण त्याच्या मागचे हेतू पूर्णपणे वेगळे आहेत. ते केवळ भारतीय संस्कृती उज्ज्वल कशी आहे आणि आम्ही जगाला ज्ञान कसं देणार आणि विश्वगुरू कसे होणार या ह्याच्याने केलं जातं. त्याला काही अर्थ नाही आहे. सांस्कृतिक अभिमान किंवा दुराभिमान किंवा अस्मितेच्या पोटी हा अभ्यास करायचा नाही आहे. तर आपण कसे आहोत आणि दुसरा कसा आहे याचं साम्य काय, एकमेकांकडून आपण काय शिकलो, पूर्वीच्या काळी हे कशा रीतीने करत होतो, ह्याच्यासाठी ते करून घ्यायचं आहे. त्यामुळे दुराभिमान किंवा चुकीची अस्मिता ह्याची अजिबात न करता वस्तुनिष्ठपणे, शास्त्रीयपणे आणि अत्यंत नम्रपणे आपल्याला हा शोध घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही आपल्याला करायला पाहिजे. तर आता सरकार काय करेल किंवा काय करणार नाही हा एक वेगळा मुद्दा, परंतु आपण जे सर्वसामान्य सगळी माणसं आहोत त्यांनी ह्या विषयांमध्ये रस घेऊन याच्याबद्दल आपल्या परीने काम केलं पाहिजे. म्हणजे एखादा इंजिनियर असू शकतो, पण त्यांनी जाऊन शोधावं ना आपल्या भोवतालची नदीकाठी काय आहेत किंवा टेकाडं काय आहेत, त्याच्यात काय सापडतं काय नाही. किंवा आता कोकणामध्ये त्या कातळांवरची शिल्पं आता सापडायला लागली, ही काय कोणी शास्त्रज्ञांनी शोधलीच नाही आहेत ना, ती तिथल्या स्थानिक लोकांनी जाऊन शोधलं आहे आणि मग ते आणलं. आता तो खूपच मोठा इतिहास आहे की अशा त्या लॅटेराईट कातळावर हे कोणी केलं, काय केलं, कुठला काळ आहे, यातून काहीच माहिती नाही आहे. तर अशा तर खूपच गोष्टी आपल्या देशामध्ये आहेत. त्यामुळे देशाची संस्कृती समजून घेणं हे देशाचा पुढचा भविष्यकाल करण्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. संस्कृती समजून घेणं हे एका परीने आपला DNA समजून घेण्यासारखं आहे की हा देशाचा DNA कसा झालेला आहे आणि तो DNA अत्यंत वस्तुनिष्ठ रीतीने आपण समजून घेतला पाहिजे. आता काही लोकांचा प्रयत्न आत्ता असं चाललेला आहे की हे समजून घेण्याच्या नादात तो DNA बदलायचा. तर तसं करून अजिबात चालणार नाही, ती तर अत्यंत मोठी चूक होईल. आपण जेव्हा एखाद्या सरकारला निवडून देतो किंवा सत्ताधारी बनवतो त्यावेळी आपण एका विशिष्ट 5 वर्षाच्या उद्देशाने करत असतो आणि ते त्या विशेषतः आपण शासन प्रशासन या गोष्टीसाठी करतो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्या साध्या साध्या अपेक्षा असतात की देशामधल्या त्याचं नियोजन काही करावं, रस्ते गटारं यांची कामं व्हावीत, आरोग्याची कामं व्हावीत, काही खाजगी लोक येऊन कारखाने काढतात तर त्यांना त्याचं नियमन करावं वगैरे वगैरे. या गोष्टींसाठी एक 5 वर्षाच्या कामासाठी आपण सत्ताधाऱ्यांना निवडून देतो. कुणाही सत्ताधाऱ्याला आपण हे सांगितलेलं नाही की आमच्या देशाचा DNA तुम्ही बदला. तो बदलण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, आमच्या जनतेमध्ये आहे, आम लोकांमध्ये आहे आणि लोक हळूहळू काळाच्या ओघात तो बदलतील. तर कुणीही हा प्रयत्न करायचा नाही आहे की आम्ही देशाचा DNA बदलून टाकून काहीतरी भलतंच करू. तर असे जे प्रयत्न होत असतात ते पूर्णपणे अनैतिहासिक, अशास्त्रीय आणि देशाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासाशी अत्यंत विसंगत अशी आहेत. त्यामुळे त्याचा एका दृष्टीने प्रतिरोध हा केलाच पाहिजे. कारण काही वेळा सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात अशा गोष्टी येतात की विशेषतः भारताचं जे एक प्रकारे गलथान, अजागळ असं स्वरूप आहे की जे एरवी आपण सहिष्णू म्हणतो, पण एखादा म्हणलं की सगळं गलथानपणाच आहे. पण खरी गोष्ट आहे ती की तसेच आम्ही आहोत आणि तसं असण्यातून आम्हाला सिद्ध केलेलं आहे. इतके 20-25 हजार वर्ष आम्ही जे जगत आलेलो आहोत तर त्याच्यात ह्या पद्धतींनी जगल्यामुळे आम्ही जगलेलो आहोत. आणि बऱ्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही की 20,000 वर्षापूर्वीसुद्धा भारत हा अतिलोकसंख्येचा देश होता. म्हणजे त्या काळात जगाची जी लोकसंख्या होती तेव्हाही भारत हा जास्त लोकसंख्येचाच प्रदेश होता. आणि चीन पण म्हणजे आपलं त्यांचं सारखंच चालतं म्हणून. तर आता समजा 20,000 वर्षापूर्वी तुम्ही मला म्हटलात की इराणमध्ये काय होतं आणि आर्मेनियात काय होतं आणि पेरूमध्ये काय होतं, तर त्यांच्या तुलनेने इथे खूपच घनदाट लोकसंख्या होती त्या काळाचा वेध घेता.
त्याच्यामुळे हे अतिरिक्त लोकसंख्या असणं हे आपलं एक तऱ्हेचं ऐतिहासिकच भागध्येय आहे आणि ते धरून आपल्याला पुढे हे केलं पाहिजे. कारण आपल्याकडे हल्ली काय होतं की प्रत्येक गोष्टीचं खापर जास्त लोकसंख्या आहे म्हणून फोडलं जातं. आता ही गोष्ट खरी आहे की जास्त लोकसंख्येमुळे सगळ्याचवर ताण येतो, संसाधनांवर ताण येतो, शहरावर ताण येतो, तुम्ही आता रस्त्याने आला तर ट्रॅफिकचा ताण येतो, ही गोष्ट खरी आहे. पण या गोष्टींचं नियोजन होऊ शकतं. आपण ते नियोजन न केल्यामुळे सगळीच लोक पुण्या मुंबईत येऊन थांबली आहेत म्हणून तो त्रास होतो आहे. तुम्ही जर शहरांचं नियोजन, गावांचं नियोजन जर केलं असतं तर हे व्हायचं कारण नाही आहे. कारण भारतापेक्षाही जास्त घनसंख्या असलेले इंग्लंड, जपान हे देश आहेत. त्यांचं जर काय भूभागावर माणसांची संख्या किती असं पाहिलं तर ते जास्त घनदाट लोकसंख्येचे देश आहेत. आपण तरी अजून वेगळ्या ह्याच्यात आहोत. त्यामुळे प्रश्न कुठला आहे आणि त्याच्यावरचं नियोजनात्मक उपाय काय काढायचा तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि असं करताना आपण कसे आहोत, आपला पुरातन जो पिंड तयार झालेला आहे, जो आपण घडवलेला आहे, तो कसा आहे हे समजून घ्यायला पाहिजे. कुठल्याही सत्ताधाऱ्याला आपण जेव्हा भारताचं राज्य 5 वर्षाकरता देतो तेव्हा जास्तीत जास्त अपेक्षा अशी असते की त्यांनी आपला भांग व्यवस्थित करून द्यावा, भांग पाडावा. भांगची फॅशन असते कधी इकडून कधी तिकडून, फार फार तर शर्ट बदलावा, फार तर पॅन्ट बदलावी, पॅन्टची फॅशन असते, कधी बेल बॉटम येते कधी तुमान असते. एवढंच करण्याचं आम्ही सत्ताधाऱ्यांना सांगितलेलं आहे. आमचा DNA बदला असं आम्ही कोणालाही सांगितलेलं नाही आहे आणि ते अशक्य गोष्ट आहे. तो DNA कालाच्या ओघात आमच्या पेशींमध्ये जे बदल होतात त्याच्यातून हळूहळू बदलत असतो. त्यामुळे हे जे आजच्या काळात सध्या चाललेलं आहे की 5 वर्षात 25 वर्षात सगळा भारताचा हेच बदलू, भारताचा स्वभावच बदलू, भारताचा हेच बदलू, हे पूर्णपणे अशास्त्रीय आहे आणि हा प्रोजेक्ट कोणाचाही कधीही यशस्वी होणार नाही. कारण भारतीय लोकांनी स्वतःला गेल्या 20-25 हजार वर्षाच्या काळात एका वेगळ्या रीतीने घडवलेला आहे आणि तिचा पाया सहिष्णुता, समता, बंधुभाव हे न सांगता करता येण्यासारख्या गोष्टी लोकांनी केलेल्या आहेत. की इतर ठिकाणी पर्यावरणावरून झगडे झाले, मारामाऱ्या झाल्या, राष्ट्राच्या राष्ट्र नाहीशी झाली, पण तसं भारतात झालं नाही. भारतामध्ये त्या इतिहासाचं सातत्यही आमच्याकडे आहे आणि त्या इतिहासातला त्या सातत्याला धरून आधुनिक व्हायची प्रक्रिया पण आम्ही करत असतो. आम्ही सगळं जुनं कधीच सोडत नाही, सगळं नवं कधीच घेत नाही. आम्ही जुन्यातलं थोडं टाकतो, नव्यातलं थोडं घेतो, थोडं जुनं ठेवतो, थोडं नवीन घेतो, असं करत करत पुढे सरकायची आमची पद्धत आहे आणि ती ऐतिहासिकदृष्ट्या योग्य आहे असं आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. एका दृष्टीने 140 कोटी लोक आम्ही इथे आज जगवतो आहोत, हे आमचं मोठं सिव्हिलायझेशनल कॉन्ट्रीब्युशन आहे जे जगातल्या कोणालाही जमलेलं नाही. की जे आम्ही लोकशाही अहिंसक पद्धतीने आम्ही एवढ्या लोकांना सामावून घेऊन करतोय काहीतरी. त्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या देशासारखी कामगिरी कोणालाच जमलेली नाही. म्हणजे त्याबाबत आपण निश्चित अभिमान बाळगावा असा आहे की त्यात खूप प्रश्न आहेत, खूप समस्या आहेत, खूप अन्याय झाले आहेत, काही काही समाज घटकांवर तर पराकोटीचे अन्याय झाले आहेत, पण तरीही आम्ही धडपडत का होईना इतक्या मर्यादेपर्यंत एवढ्या लोकांना घेऊन आमची ही नौका चाललेली आहे, ती डुबलेली नाही अजून. तर हे लक्षात घेण्यासाठी आपली प्राचीन संस्कृती, प्राचीन इतिहास, प्राचीन धर्मकारण, प्राचीन समाजकारण हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे त्या अभ्यासात आपण खूप मोठी गुंतवणूक करायला पाहिजे जी आज आपण करत नाही आहोत. तर सगळ्या लोकांनी आपापल्या परीने त्याच्यात जर सहभागी झालो आणि कुठलेही पूर्वाग्रह, अभिनिवेश न ठेवता पूर्णपणे विवेकी, वस्तुनिष्ठ, शास्त्रीय दृष्टीने समाजाचा अभ्यास केला तर खरं आपल्याला पुढे जायला जास्त चांगला ऐवज मिळू शकेल. तुम्ही आत्ता जे सांगितलं ते प्रामुख्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती, ओपिनियन मेकर क्लास, संस्था, संघटना यांनी ध्यानात घेऊन त्याप्रमाणे आपापल्या स्तरावर शक्य तेवढी कार्यवाही करण्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे. आता मला स्पेसिफिक असं हवं आहे पुढच्या प्रश्नातून की तुम्ही समाजशास्त्राचा अभ्यास केला आहे, तुम्ही स्वतः तरुणाईशी संबंधित असताच या नात्या प्रकारे देशातले विदेशातले तरुण अभ्यासक तुमच्या संपर्कात असतील, तर या तरुणाईला किंवा तरुण अभ्यासकांना, मग ते समाजशास्त्राचे असतील किंवा अन्य विद्याशाखांचे असतील, त्यांना तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगू पाहता? कारण अनेकांची इच्छा असते अभ्यास करण्याची पण प्रत्यक्षात होत नाही आणि त्यासाठी वेगवेगळी ते कारणं देतात. तर तुमच्याही समोर असे सगळे अडचणी आल्या असतील, अडथळे आले असतील, तर त्यांना एक रोडमॅप म्हणून असे 1, 2, 3, 4, 5 असे पॉईंट्स जर सांगितले, तुमच्या दृष्टीने कदाचित ते खूप साधे असतील आत्मसात करायला, समजून घ्यायला, कार्यवाही करायला, परंतु ज्यांना कळतच नाही आहेत
किंवा अजून लक्षातच आलेलं नाही आहे, त्यांच्या दृष्टीने ते थोडंसं आम्हाला नवीनच इन्साईट मिळाली, पहिल्यांदाच कळलं या पद्धतीने जायचं असतं, आम्ही मध्येच रॅन्डम पद्धतीने काम करत होतो, असं काहीतरी वाटू शकेल. तर असे काही 5-7 मुद्दे सांगता येतील का? नाही, अगदी रोडमॅप असं तर काही आपण करू नाही शकणार आणि तसं करूही नाही. पण जी गोष्ट मला वाटते तर त्याच्यात असं आहे की जो तरुण वर्ग आहे त्याची त्याचा गुणधर्म काय आहे. आता जयप्रकाश आंदोलनामध्ये जयप्रकाश यांनी तरुणाईला आव्हान का केलं? कामगारांना करता आलं असतं की शेतकऱ्यांना करता आलं असतं, सैनिकांना करता आलं असतं, पण तरुणांनी त्यांना का आव्हान केलं याचं एक कारण आहे. त्याचं कारण असं की तरुणांचे हितसंबंध व्यवस्थेमध्ये गुंतलेले नसतात, हे त्याचं मुख्य कारण होतं. माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसे त्याचे हितसंबंध गुंतले जातात. तो जर शिक्षक असेल तर शैक्षणिक व्यवस्थेत हितसंबंध गुंततात, मग तो त्याच्या विरुद्ध बोलू शकत नाही. तो जर डॉक्टर असेल तर त्या मेडिकल व्यवस्थेत हितसंबंध गुंततात, इंजिनियर असेल तर त्याच्यात गुंततात. पण तरुण माणूस एकमेव असा असतो की ज्याचे कुठेही हितसंबंध गुंतलेले नसतात. तो पूर्णपणे स्वतंत्र, बऱ्याच अंशी बंडखोर असतो. तरुणाला सगळ्यात जास्त राग कोणाचा येतो तर आपल्या आईवडिलांचा येतो. आपल्या मागचे सगळे जे आहेत त्याचा राग येतो, आणि आईवडिलांचा राग हे प्रतिकात्मक आहे, त्या काय व्यक्तिगत राग असतो असं नाही. पण माझ्या आधीचे जे आहेत त्यांच्यापेक्षा मी बंड करीन, काहीतरी वेगळं करीन, काहीतरी नवीन करीन, अशी जी इच्छा असते ती तरुणाची त्याची ओळख आहे, आणि ती कधी मरू देता कामा नये. म्हणून तरुणांनी कधीही कुठल्याही विचाराची किंवा कुठल्याही संघटनेचं मेंढरं बनता कामा नयेत. आज मला सगळ्यात जास्त धोका जो दिसतो की तरुण फार चटकन तथाकथित अस्मितांच्या किंवा तथाकथित अशा संघटनांच्या विचाराला बळी पडतात आणि आपली विचारक्षमता विसरून जात आहेत. की आता तरुण लोक दुसऱ्या, समजा एक नाटक चाललेलं आहे आणि ते नाटक बंद पाडण्यासाठी दुसरे काही तरुण येतात, हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. नाटक बंद पाडायला म्हातारी माणसं आली तर मी एक वेळ समजू शकतो, पण एक तरुणांचा गट आपल्यासारखाच दुसऱ्या तरुणांचा गट नाटक करतोय त्याच्या विरोधात कधीही त्यांनी जाता कामा नये. त्यांनी असंच म्हटलं पाहिजे की ठीक आहे, आमच्यासारखेच हे पण आहे तर हे वेगळ्या प्रकारे करतात तर आपण बघू, त्यांच्याशी वादविवाद करू, चर्चा करू. पण एका तरुणांचा गट दुसऱ्या तरुणांच्या गटाचं नाटक बंद पाडतोय हे देशासाठी अजिबात चांगली गोष्ट नाही आहे. कारण याचा अर्थ तुम्ही कुठल्या तरी विचारधारेचे गुलाम झालेला आहात, म्हणून तुम्हाला दुसरी विचारधारा, दुसरा विचार सहनच होत नाही. तर तरुणांचं हे जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते कायम सर्व काळामध्ये जपून ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये बंडखोरी पाहिजे. अशा संघटना कशा तयार होतात हेच मला कळत नाही. की ज्यांचा एक कोणीतरी व्यक्ती आदेश देणार आणि त्याप्रमाणे करणार आणि त्यात बाकीचे धन्य होणार. किंवा आता काही काही ठिकाणी असं आपण गाडीच्या मागे लिहिलेलं असतं, बघतोस काय मुजरा कर. तर तरुण माणसांनी हे मान्यच नाही करता कामा. मी कशाला मुजरा करीन, मी बघणार असं मला कोणी सांगू शकणार नाही की मुजरा कर. मी माझ्या बुद्धीला पटेल, मला जे आवडेल त्या ह्यांनीच मी करणार, हे कुठल्याही काळात मुख्य असतं. त्यामुळे तरुण माणसांनी आपली बुद्धी तरतरीत, शाबूत, लखलखीत ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला का असा प्रश्न विचारून पुढे जायला पाहिजे. असं केलं की मग प्रत्येक क्षेत्रामध्ये निरनिराळी काम करण्याची, विचार करण्याची क्षेत्र उपलब्ध होतात. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, आणि ज्या लोकांनी अशा तऱ्हेचा काहीतरी विचार केला आहे, असे प्रश्न विचारले, त्यांच्या हातूनच मोठं काम झालेलं आहे. त्यामुळे भारतातले तरुण जर मेंढरं झाली कुठल्याही एका विचारसरणीची किंवा जुन्या अस्मितांची, विशेषतः महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये मोठा तो धोका आहे की महाराष्ट्राला ते 17व्या शतकात ती अस्मिता इतकी प्रिय होऊन बसलेली आहे की आपण दुसरा काही विचार, दुसरा काही इतिहास काही करतच नाही आहोत. आणि खूपच मोठा बहुजन समाजातला हिस्सा त्याच्या पगड्याखाली आल्यामुळे त्यांचा मोठा तोटा झालेला आहे. तुम्ही असं लक्षात घेतलं पाहिजे की दुनियेतले तरुण काय करतायत, स्वित्झर्लंडमधले तरुण विचार काय करतायत, चीनमधले तरुण आज काय करतायत, क्युबामधले काय करतायत, कोरियामधले काय करतायत, तेच असा जुना इतिहास कवटाळून बसलेत का? मग इथे आपणच का असे बसलेलो आहोत? आणि सगळी तरुणातली आपली जी सगळी उच्च क्षमता आहे नवीन विचार करायची, नवीन निर्मिती करायची, ती सगळी आपण अशी मेंढरासारखी झाली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तरुणांनी तरी अशा तऱ्हेच्या ह्याच्यापासून मुक्त असलं पाहिजे. तुम्ही धडाडीने काही काम करा, ही गोष्ट बरोबर आहे, समाजकार्य असेल, काही असेल, पण मेंढरं बनणं हे कुठल्याच काळात तरुणाईकडनं अपेक्षित नाही. त्यामुळे तो धागा पकडून जे आपण आधी म्हटलं की अशी अनेक क्षेत्र नवीन उपलब्ध होत आहेत की ज्याच्यामध्ये नवीन करायला भरपूर वाव आहे. तर तसं
करण्याकडे दृष्टी त्यांची गेली पाहिजे आणि मग त्यांना तसा सपोर्ट मिळाला पाहिजे. जसं आपण आता प्रयत्न करतो आहे की काही फेलोशिपच्या माध्यमातून आपण नवीन अगदी पूर्णपणे नवीन विषय त्यांनी द्यावेत आणि आपण सपोर्ट करावा असं म्हणतो आहे. तर ही प्रेरणा तरुणांनी समजून घेऊन पुढे काम करायला पाहिजे. आता या आपल्या दीर्घ मुलाखतीचा शेवटचा प्रश्न, तुमची डझनभर पुस्तकं नॉन फिक्शन प्रकारातली आहेत, ललित वैचारिक, आणि डझनभर पुस्तकं ललित साहित्य, कथा आणि कादंबऱ्या या 2 प्रकारातली आहेत. कथा आणि कादंबरी या संदर्भात अशीच एक दीर्घ मुलाखत रेखा इनामदार साने घेणार आहेत. कदाचित मी आत्ता जो शेवटचा प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न त्याही विचारतील, फक्त त्या प्रश्नाची दुसरी बाजू त्या विचारतील, मी ही बाजू विचारतोय. ते असं की इतक्या सातत्याने एकाच वेळी दोन्ही प्रकारचं लेखन करणं, फिक्शन आणि नॉन फिक्शन, अशी उदाहरणं मराठीमध्ये पूर्वीच्या काळातही कमीच होती, आज तर ती आणखी कमी झालीत आणि सारख्याच ताकदीने. तर हे दोन्ही तुम्हाला तर पुरस्परपूर्वक ठरतच असणार. मला प्रश्न असा विचारायचा की हे तुमचं ललित वैचारिक स्वरूपाचं संशोधनपर लेखन करताना ललित साहित्यिक असण्याचा, कथा आणि कादंबरी सातत्याने याच वेळी चालू ठेवत असण्याचा नेमका काय फायदा तुमच्या या लेखनाला झाला आणि इथल्या लेखनाचा तिकडे काय फायदा झाला? तर त्यातला पहिला जो भाग असा आहे की हे दोन्ही आपण कसं करतो, तर याचं एक तर कारण उघड आहे की आपल्या मेंदूमध्ये निरनिळ्या तऱ्हेची केंद्र असतात आणि ढोबळ अर्थाने बोलायचं झालं तर एक बुद्धीची केंद्र किंवा बुद्धी आधारित काम करण्याची आणि दुसरी भावना आधारित काम करण्याची, हे दोन्ही आपल्या मेंदूचेच सेंद्रिय हिस्सेदार आहेत. आणि त्या अर्थाने काय ते असे खोल्यांसारखे कप्पे नाही आहेत, तो एकच मेंदू आहे, त्याच्यातली निरनिराळी केंद्र निरनिराळ्या वेळी स्फुरण पावतात आणि तशी ती केंद्र स्फुरण पावली की तशी कृती माणसाच्या हातून होते. त्यामुळे आपल्या जेव्हा भावनेचं केंद्र स्फुरण पावतं तेव्हा तुम्हाला तो भावानुभव तुम्ही देता, जो विशेषतः कथा कादंबरी या माध्यमातून देता. तर असं होतं की कधी कधी तुमचा तो भावानुभवाची केंद्र उद्दीपित पावतात, त्यावेळी तुम्हाला कथा सुचते, मग त्यावेळी तुम्ही कथा लिहिता. म्हणजे मी त्यावेळी कथा लिहितो, ज्यावेळी मला असं लक्षात येतं की ह्याची कथा आहे तर ती कथा लिहितो मी त्याची. आता त्याचं एक कॉन्क्रीट उदाहरण द्यायचं म्हणजे मेळघाटचं जे आपलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पहिलाच जो प्रसंग आहे, गावात हत्ती येतो, हां, तर ती गोष्ट खरी घडलेली गोष्ट आहे, कारण तो तर आपण राजकीय सामाजिक इतिहास लिहितोय. तर ती गोष्ट घडलेली मी त्याच्यात वर्णन केली आहे, मला त्यांनी सांगितलं, आपण सगळं पुस्तकात लिहिली. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात एक कथेचं बीज पडलं, जी कथा मग नंतर मी म्हणजे आता 2 वर्षापूर्वी भूमिका नावाने मी दीपावली दिवाळी अंकात प्रसिद्ध केली. तर इन्सिडेंट तोच आहे, प्रसंग सगळा तोच आहे, फक्त त्याची आता कथा आहे. तर तुम्ही ती वाचा, मी आता काय ते स्पॉइलर देत नाही त्याचा. तर ती भूमिका नावाची कथा आहे. भूमिका म्हणजे गावातला मंत्री किंवा भगत किंवा पुढारी जो असतो असा, तर तो त्या ह्याच्याकडे कसा बघतो असं ती कथा आहे. आता तर ते असं होतं म्हणजे जे बुद्धीचं केंद्र आहे ते त्या सामाजिक राजकीय इतिहासाचं वर्णन करतं आणि भावनेचं जे केंद्र आहे, जे भावानुभव देऊ इच्छितं, ते त्याची कथा बनवतं. आता दरवेळी सुसंगत असं होतंच असं नाही, तर निरनिराळ्या अनुभवांचा आपल्या डोक्यामध्ये सारखा प्रवाह, संज्ञा प्रवाह चालू असतो. त्यामुळे त्याच्यातून काही गोष्टी उचलून त्यांचा भावानुभव होतो आणि काही गोष्टींचा प्रत्यक्षानुभव म्हणजे बुद्धी अनुभव असा त्याच्यामध्ये होतो. आणि ही प्रक्रिया खरं तर प्रत्येक माणसाच्याच मनात चाललेली असते. आम्ही ते करायला घाबरत नाही एवढंच आमचं श्रेय आहे की ज्यावेळी आम्हाला लेखनाची उर्मी येते त्यावेळी आम्ही असा विचार करत नाही की ही कथा आहे, मग कथा कशी लिहू, कथा तर दुय्यम प्रकार कोणीतरी म्हणलं आहे, मग मी आता कथा कशी लिहू, असा आम्ही अजिबात विचार करत नाही. आमच्या मनात जी उर्मी येते त्या उर्मीला आम्ही प्रतिसाद देतो. आमचं जे काही श्रेय असेल तर ते एवढंच आहे की जे काही करावं असं वाटतं ते करायला आम्ही भीत नाही. असं आम्ही विचार नाही करत की हा संपादकाला आवडेल की नाही, घेईल की नाही, अमुक नाही. तर ज्या क्षणी तुम्हाला गाणं म्हणावं असं वाटतं त्या क्षणी तुम्ही गाणं म्हणायचं. मग ते कधी क्रांतिगीत असेल, कधी भावगीत असेल, जे काही असेल ते. पण स्फूर्ती जी असते ते जे सुभाषित आहे ना, स्फूर्ती ही गात असते, ती कधी भाष्य करत नाही. त्यामुळे ती स्फूर्तीला तुम्ही न्याय देणं हे तर प्रत्येक मनुष्याचंच कर्तव्य आहे आणि त्यात काही मी वेगळं केलं असं मला वाटत नाही. तर एका दृष्टीने जेव्हापासून मला कळलं की आपण लेखक आहोत तर त्याप्रमाणे मी तो लेखक असण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ते त्या अर्थाने सहजगत्या झालं आहे आणि मी असल्यामुळेच मला त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागले नाही आहेत.
म्हणजे जसं आपण हे कातकरी पुस्तक लिहितो तर ते सुद्धा लिखाणच आहे आणि ते एका बौद्धिक केंद्रांच्या उद्दीपनाने आलं आहे आणि ज्या कथा कादंबऱ्या लिहिल्या त्या वेगळ्या केंद्रांच्या ह्यानी आल्या आहेत, पण लिखाण म्हणून ते सारखंच आहे. ते करायला आम्ही कंटाळा केलेला नाही असं म्हणता येईल आणि श्रेय जर असेल तर ते तेवढंच आहे. मुलाखतीच्या शेवटी आणखी एक प्रश्न जो मनात आला आहे तो म्हणजे तुमचं नजीकच्या काळात एक नवीन पुस्तक येत आहे आणि ते पुस्तक आहे मंगोलियाच्या संदर्भात. तर त्याच्याबद्दल जरा कुतूहल आहे आमच्या मनात. याचं कारण मंगोलिया हा जगाच्या नकाशामध्ये पाहिला तर सगळ्या बाजूने वेढलेला मोठा भूभाग असलेला, मात्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कधीही त्याच्या बातम्या आलेल्या दिसत नाहीत, ना मराठीमध्ये ना इंग्लिशमध्ये. अगदी क्रीडा क्षेत्रात कधीतरी छोट्या मोठ्या गोष्टी असतात. तर काय हे मंगोलियावरचं पुस्तक काय आहे? तर काय आहे, हा तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मंगोलिया हा काही असा जर्मनी किंवा जपानसारखा देश नाही की जिथे ज्याच्याबद्दल किंवा ज्याच्याबद्दल आकर्षण आहे मी माहीतच नाही आहे. याचं कारण असं आहे की जर तुम्ही नकाशावर पाहिलं तर लक्षात येईल की मंगोलिया हा रशिया आणि चीन यांच्याबरोबर अक्षरशः मगरमिठीत अडकलेला देश आहे आणि त्याचा भूभाग प्रचंड आहे. मंगोलिया देशाचं आकारमान जर तुम्ही पाहिलं तर ते भारताच्या निम्म किंवा महाराष्ट्राच्या पाचपट आहे, एवढा मोठा आकाराने देश आहे. आणि हा सगळा देश त्याचं जे विशिष्ट पर्यावरण आहे तर तो हिमालयाच्याही पलीकडचा आहे, तिबेटच्याही पलीकडचा आहे, जवळजवळ सायबेरियाच्या खालती तो देश येतो. त्यामुळे अत्यंत ज्याला इंग्रजीत होस्टाईल म्हणतात अशा तऱ्हेचं पर्यावरण आहे आणि त्याचे 2 ते 3 महिनेच तिथे सूर्यप्रकाश किंवा उन्हाळा असतो आणि त्या देशाचं सरासरी तापमान हेच मुळात 2 डिग्री आहे. आपल्या देशाचं सरासरी तापमान 35 डिग्री असतं जरी हिवाळ्यात काही असले तरी. तर इतकं तापमान असतं आणि हिवाळ्यामध्ये तर पूर्ण बर्फाच्छादितच होतं. तर या मंगोलियामध्ये पशुपालनाची फार जुनी आणि आदिम परंपरा आहे आणि मंगोलियन भटके जे पशुपालक आहेत हे एक अनेक वर्षांपासून अभ्यासकांच्या आस्थेचे आणि अभ्यासाचे केंद्र झालेले आहेत. तर मी इथे भारतातले पशुपालक बरेच वर्ष निहाळतो आहे. इथले भटके आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं आहे, बोललं आहे आणि आपल्याकडचे भटके जे आहेत ते आपल्याला माहिती आहे की सगळ्यांचा एक पाय कृषी संस्कृतीशी निगडीत असतो. म्हणजे जे आपले सेवा पुरवणारे भटके आहेत ते तर आहेतच, पण जे आपले धनगरांसारखे आहेत भटके ते सुद्धा 4-6 महिने त्यांच्या शेतीशी गावाशी जोडलेले असतात आणि मग ते भटकंती करत असतात. किंवा इतरही अगदी ज्यांना काहीच नाही आहे पूर्णपणे भटके आहेत असे अगदी थोडे असे समुदाय आहेत. पण मंगोलियन भटके जे आहेत ते खरोखर पशुपालक भटके अगदी म्हणजे ज्यावेळी मानवी संस्कृती सुरुवात झाली तेव्हापासूनचे आहेत आणि ते आजही तसं ते करतात. त्यामुळे मला ते अनेक वर्ष कुतूहल होतं आणि कुतूहल असलं आणि तिथे जाऊन आपण बघावं असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते घडायला खूप वर्ष गेली. कारण त्या मंगोलियाशी काही कॉन्टॅक्ट मिळत नव्हते, तिथे काही संस्था नव्हत्या. मी प्रयत्न करून पाहिले की समविचारी संस्थांचं कोणी आहे का, त्याच्यातही काही नाही. काही अशाच आपल्या संस्था संघटनांचे काही आहेत का, तसंही मिळालं नाही वगैरे वगैरे. पण सुदैवाने माझा एक रशियन मित्र आहे, तो रशियन असला तरी बौद्ध पंडित आहे. मी ज्या अगोदर एका स्कॉलरशिपचा उल्लेख केला त्याच्यात रशिया पण होता आणि त्या रशियातला जो गट होता त्याच्यामध्ये तो होता. त्याचं नाव बातर किटिनाव, डॉक्टर बातर किटिनाव. बातर शब्दाचा अर्थ होतो वीर मंगोलियन भाषेत. तर त्याचं नाव मंगोलियन आहे त्याचं आणि तो दिसायला सुद्धा म्हणजे तो मुळात सुद्धा मंगोलियनच आहे, पण तो मंगोलियन रशियन आहे. म्हणजे रशियाने आपल्या भोवतालची जी अनेक राज्य पादाक्रांत केली त्याच्यामधले मंगोलांचे सुद्धा अनेक हिस्से रशियाने घेतलेले आहेत. तर मंगोल जी प्रजासत्ताक होती ती पूर्वीच्या काळात त्यांनी घेतली आणि त्यामुळे अनेक मंगोल लोक हे रशियन नागरिक आहेत आणि तसा तो त्याच्यामध्ये आहे. तो आमच्या त्या फेलोशिपमध्ये असताना माझा मित्र झाला आणि तो होण्याचं मुख्य कारण म्हणजे तो बौद्ध आहे आणि त्यामुळे त्याला भारतातल्या लोकांविषयी फार आस्था होती तेव्हापासून. त्यामुळे तो आमचा तेव्हापासून मित्र झाला. नंतरच्या काळात तो एक नामांकित बौद्ध पंडित म्हणून उदयास आलेला आहे आणि तो भारतातसुद्धा ज्यावेळी बौद्ध संगोष्ठी वगैरे होतात त्यात तो येतो, इतरत्र जातो. तर त्याला मी शेवटी म्हटलं की अरे मला जायचं आहे, बघ ना काय तुझं असेल. तो म्हटलं काय काळजी करू नको, आपले तिथे मित्र आहेत, माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, मी तुला देतो. मग त्यांनी त्याच्या मित्राला लिहिलं, त्या मित्रांनी अजून एका मित्राला लिहिलं, त्यांनी त्याच्या मित्राला असं करत करत मला काही एक संपर्क मिळाले आणि एक तिथे डॉक्टर चुलतम सुरेन नावाचे मंगोलियन प्राध्यापक, म्हणजे तो तरुणच आहे, जो त्या भटक्यांच्या समुदायातलाच आहे आणि भटक्यांबद्दल काम करतो, याचा कॉन्टॅक्ट मिळाला. मग मी त्याच्याशी लिहिलं, त्याला पेपर पाठवले, त्यांनी त्याचे पाठवले
तो पूर्वी मंगोलियामध्ये एक इंटरनॅशनल सेंटर फॉर स्टडी ऑफ नोमॅडिक सिव्हिलायझेशन्स म्हणून आहे, त्याच्यात तो काम करत होता. मग तो म्हटला चालेल ये आपण मिळून काही करू आणि तुला हे बघायचे तर. असं करत करत मग शेवटी मला ते संपर्क मिळाला आणि मग मी तो गेलो. मग त्याच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी केल्या. मंगोलियन एम्बसी आहे तिच्यातून व्हिसा मिळतो वगैरे. तर त्या माझ्या मित्राचं मंगोलियाच्या राजधानीपासून 300 किलोमीटर जवळजवळ 400 किलोमीटर दूर असं त्यांनी एक छोटासा कॅम्प केला होता आणि तिथे त्याचं एक असं रिसॉर्टसारखं बांधून तो काही करणार होता. तो म्हटला तू ये तिथे आपण राहू आणि तिथे आसपासच्या वस्त्यांवर मी तुला फिरवीन आणि मग आपल्याला बघता येईल, कारण ते सगळ्या अगदी अंतर्भागातल्या पशुपालक वस्त्या आहेत. तर तसं ते केलं आणि मग जुलै महिन्यात मी तिकडे होतो जवळजवळ 15-3 दिवस आठवडे. तर त्याच्यात मग आम्ही तिथे राहायचो आणि मग रोज एकेका ह्याला भेट द्यायचो. असं मी 12 केस स्टडीज केल्या, कारण त्याला ती केस स्टडी पद्धत वापरली की प्रत्येक मंगोल पशुपालकाकडे जायचं. त्यांचा तो तंबू आहे जो तुम्ही चित्रात बघाल, त्याला गीर असं म्हणतात. स्पेलिंग GER होतं पण म्हणतात गीर. आणि तो सबंध जो पट्टा आहे मध्य आशियाचा, त्या सबंध पट्ट्यामध्ये ती तशी गीर संस्कृती आहे. म्हणजे त्याच्या शेजारचा जो कझाकस्तान आहे तो, किर्गिझिस्तान आहे तो, इवन तुर्कस्तानापर्यंत तो सगळा पट्टा आहे, त्यात ते गीर कल्चर आहे. गीर म्हणजे चटकन काढता घालता येण्यासारखा कापडी तंबू. कापडी म्हणजे तो कापडी नसतो, तो मेंढीच्या कातड्यांपासून बनवलेला असतो. मेंढीच्या लोकरीची सगळी आवरणं असतात, पण तो चटकन काढता घालता येण्यासारखा असतो. आणि तो तसा घालून मग त्यांची स्थलांतरं चालू असतात आणि ती मुख्यत्वे करून पर्यावरणीय असतात. कारण आत्ता उन्हाळा इथे आहे, इथे गवत मिळतं आहे, तर तिथे मग ती मेंढरं घेऊन ते राहायला येतात. तिथलं संपलं की दुसरीकडे जातात आणि हिवाळ्यामध्ये अजून वेगळ्या ठिकाणी. तर असं त्यांचं पशुपालनाचा मोठी परंपरा आहे, तर ती समजून घ्यायची होती. आणि मग एकदा ती समजून घ्यायला लागली की मग त्यांचा इतिहास, विशेषतः चेंगीज खान जो आपल्या सगळ्यांना हे आहे तो समजून घेणं, मग त्याच्या संदर्भातली पुस्तकं वाचणं, मग त्यांनी ही नोमॅडिक लाईफस्टाईल इतकी वर्षे कशी तगू नये, ती कशामुळे तगली. तर त्याच्यातला एक संशोधनातला एक हिस्सा मी यावर्षीच्या अक्षरलिपीमध्ये प्रसिद्ध केला, जो विशेषतः जनावरांसंदर्भात आहे. तर 5 प्राणी म्हणजे प्राणी हे त्यांचे पंचप्राण आहेत असं आपण धरू. घोडा, मेंढी, शेळी, गाई आणि उंट यांच्या भोवती ते सगळं हे आहे. त्याच्यातही मुख्य घोडा आणि मेंढी यांच्या भोवती, कारण मेंढी हा मुख्य सगळा अन्न पुरवणारा आणि घोडा हे सगळं बाकीचं करणारा. तर त्याच्या आधाराने ती सगळी सिव्हिलायझेशन कशी तयार झाली. आणि चेंगीज खानाचा उदय हा 13व्या शतकातला आहे. तर तो त्या काळात त्यांनी कशा रीतीने सगळं चेंगीज खान आणि त्याच्यानंतरच्या वंशजांनी म्हणजे 1250 वगैरेच्या सुमारापर्यंत त्यांनी अर्धी पृथ्वी आपल्या साम्राज्याखाली आणली होती. तर ते एक विलक्षण अशी गोष्ट इतिहासात घडलेली आहे. म्हणजे चेंगीज खानाची आपल्याला जी माहिती आहे ती वेगळीच आहे की एक अतिशय दुष्ट, निर्दयी आणि काही न बघणारा असा होता. तर ते जसे कुठलेही हुकुमशाह असतात तसे ते सगळे आहेतच, पण तरीसुद्धा त्याला हे यश कसं मिळालं, त्याच्यामागची त्यांची जडणघडण कशी होती, हे सगळं त्याच्यातून बघायला मिळालं. त्यामुळे ते पुस्तक आता तयार झालं आहे, काही महिन्यात ते येईल. आणि मंगोलियाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मूळ धर्म, आता ते 70% बौद्ध आहेत, पण मूळ धर्म हा आपल्या धर्मासारखा होता. म्हणजे त्याला हिंदू नाव देणं बरोबर होणार नाही, पण जो आदिम लोकधर्म जगात सगळीकडे होते त्यांचाच तो हिस्सा होता. आणि ते निळ्या आकाशाला परमेश्वर मानतात, किंवा निळं आकाश हे सगळ्या गोष्टींचं काय म्हणू आपण उद्गाता आहे किंवा धारणकर्ता आहे असं त्यांचं मानतं. तर आपली कृषी संस्कृती असल्यामुळे आपण धरतीला मानतो आणि धरणी माता, भूमाता, आपली आई, म्हणजे आई, स्त्री, भूमी यांचं एकत्रीकरण आपल्याकडे असतं, कारण आपण कृषी संस्कृतीतनं जन्मलेले आहोत. आपण धरतीची लेकरं मानतो, ते स्वतःला आकाशाची लेकरं मानतात, कारण त्यांचं सगळं जगणं आकाशाखाली आहे. ओके, त्यांच्या दृष्टीने आकाश महत्त्वाचं आहे, धरती महत्त्वाची नाही, कारण धरणीसारखंच मुक्काम हलवायचा आहे, एका जागेशी तुमची अटॅचमेंटच नाही आहे. आपली कशी आपलं शेत, आपली जमीन ह्याच्यात आपण रुतलेलो असतो, म्हणून आपल्याला ती अटॅचमेंट आहे. त्यांना बिलकुल वेगळं आहे, त्यामुळे ते आकाशाची लेकरं समजून त्या पद्धतीने समाज, विचार आणि संस्कृती डेव्हलप होते. तर ते मला प्रामुख्याने तिथे बघायला मिळालं. आणि त्यामुळे त्यांच्याकडे मंगोलियात एकतर ते निळं आकाश जवळजवळ 12ही महिने दिसत राहतं, त्यामुळे त्यांना दिसणारी गोष्ट काय तर निळं आकाश, म्हणून त्या आकाशाला चैतन्य, तो परमेश्वर असं त्या आधाराने त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्या पुस्तकाला निळे आकाश, हिरवी धरती
असं दिलेलं आहे. कारण मी ज्या काळात गेलो उन्हाळ्यात, त्या काळात सगळीकडे ती हिरवी कुरणंच फक्त बघायला मिळतात. ती नंतर बर्फाच्छादित होतात, पण उन्हाळ्यातल्या दिवसात तरी ती हिरवीगार कुरणं, म्हणजे ती हिरवीगार कुरणं आता आपण मराठवाड्यात वगैरे पावसाळ्यात गेलो तर आपल्याला दिसतात. पण तिथे तो देश इतका प्रचंड आहे की समजा इथून आपण दिल्लीला निघालो आहे आणि दोन्ही बाजूला नुसती कुरणं आणि टेकड्या आहेत असं जर तुम्हाला दिसलं तर कसं वाटेल? तसं तिथे वाटतं. कारण दुसरं काहीच नाही आहे त्या देशामध्ये. ज्याला आपण माती किंवा टॉप सॉईल म्हणतो, ती 4-6 इंचाचीच आहे. त्यामुळे पिकं काही होऊ शकत नाही, झाडं काही नाही आहेत, नुसतं गवत वाढतं. मग गवतावर कोण जगणार? तर गवतावर मेंढी जगणार, आणि मेंढी जगणार, मग मेंढीवर मनुष्य जगणार. असं ते सायकल करून त्यांनी आपली केलेली आहे. तर त्यामुळे ते सगळं फार इंटरेस्टिंग आहे. तर ते आपण नंतर पुस्तकात वाचू. फारच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आता धरती आणि आकाश याचा उल्लेख केलात आणि मला या क्षणी वसंत बापटांची ती प्रसिद्ध कविता आठवते, आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई. तुम्ही जे आत्ता सांगताय ते हेच आहे. आणि आता मंगोलियाच्या विषयी तुम्ही जे अतिशय थोडक्यात पण जे काही आमचं कुतूहल निर्माण केलं आहे ते शमवलंय थोडं आणि वाढवलंय खूप जास्त. त्यामुळे जेव्हा केव्हा ते पुस्तक येईल तेव्हा आपण फक्त त्या पुस्तकावर एक स्वतंत्र व्हिडिओ करू. आणि सलग आपण जवळपास 2.5 तासापेक्षा अधिक वेळ बोलतोय. आमचे 3-4 सहकारी पण हे सगळे एन्जॉय करतायत. आणि मला तर सोडाच, पण त्यांनाही पूर्ण असं वाटत असेल की कोणते कोणते धागे घेऊन स्वतंत्र छोटे मोठे व्हिडिओ होऊ शकतील. तसं भविष्यात आपण शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न करू. आणि मला ही पण खात्री आहे की हा व्हिडिओ पाहणारे आत्ताचे आणि पुढच्या पिढ्यातील जे कोणी लोक असतील ते केवळ मिलिंद बोकील यांच्या साहित्याकडे वळतील असं नाही, तर त्यांनी जी जी कार्यक्षेत्र धुंडाळलेली आहेत त्यातून पुढे जाण्यासाठी त्यांना काही एक प्रकारची प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल असा मला विश्वास वाटतो. त्यामुळे तुमचे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन आणि कर्तव्य साधना या आमच्या 3ही छोट्या मोठ्या विंगच्या वतीने अतिशय मनपूर्वक धन्यवाद.